सोनेरी संघ चला या 12वा खेळाडू या सोनेरी संघाचा 12वा खेळाडू आलाय. यानंतर मायक्रोफोन होती जाऊया प्रवीणजी कामटकर सर यांच्याकडे. हॅलो हॅलो. शौर्याचा बलिदानाचा इतिहास आजही ताजा. हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी मात्र आहे. एका बाजूला रायगड रॉयल्स तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सौरव आणि गौरव ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर पहिलं षटक सूरज कांबळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल, तयार होताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू मात्र तिथे पहा ढकलून जो दिला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. धावपलक्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. वार्ड क्रमांक 4 आयोजित भैरवनाथ चषक 2022 चा महाकुंभ मेळा तुम्ही आम्ही सर्वजण ज्या मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. एका धावेने मात्र धावपलकाला आकार दिला जातो. एका धावेने मात्र धावपलक पुणे सरसवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेने मात्र किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवायचा आहे आणि एक बुरुज मैदानाच्या आतमध्ये साबित ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मारला, सूर निघाला धूर, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. एक चांगला प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये शुभमचा पाहायला मिळाला. तिथे खरं तर स्वतःला झोकून दिलं त्यानं तिथे आणि धावपलक पाहायचंय. 6 धावा धावपलकावरती आहेत. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 धाब्याने खरं तर धावपलक वाढताना पाहायला मिळाला. परत एकदा पुढे सरसबत टोले जंग प्रहार करण्याचा प्रयत्न. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम सामना जो की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. यवाना षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागतात. बिन बाद 8 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शांततेत मात्र खऱ्या अर्थानं फार मोठी क्रांती मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपोआप प्रसिद्धी मात्र जी मिळेल. नाव असंच मोठं होत नाही, त्याच्यासाठी मात्र संघर्ष देखील फार महत्वाचा आहे. गणेश हरगुडे आणि हरीश शेळके यांनी मात्र पारितोषिक कळवलंय. रायगड रॉयल्स हा संघ जर सामना जिंकत असेल तर दोघांकडून ही 500 रुपयांचं पारितोषिक संघासाठी मात्र आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 9 धावा धावपलकावरती आहेत. लागोपाठचा बॅक टू बॅक 2 चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये वाईट टाकले जात आहेत. स्वराज हरगुडे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. स्वराज पाहूयात कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये साकारेल हे पाहणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 11 धावा धावपलकावरती आहेत. इथे तुम्ही लागोपाठचे 3 चौकार खेळा, तुम्हाला पारितोषिक मिळेल. लागोपाठचे 3 षटकार खेळा, तुम्हाला पारितोषिक मिळेल. लागोपाठच्या 3 विकेट घ्या, तुम्हाला पारितोषिक मिळेल. पण लागोपाठचे 3 वाईट जर टाकाल तर कुठलंही पारितोषिक या स्पर्धेमध्ये नाही. 11 धावा धावपलकावरती आहेत. एक चुकी किती महागडी ठरू शकते याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल. हरीश शेळके आणि गणेश हरगुडे यांच्याकडून मात्र पारितोषिक येतंय. कोणत्याही खेळाडूने मात्र जर लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठचे 3 चौकार जर खेळले तर मात्र 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. खर तर क्रिकेटमध्ये फक्त विकेट हॅट्रिक असते, चौकार आणि षटकारची हॅट्रिक नसते. ते लागोपाठचे 3 चौकार आणि 3 षटकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, या ठिकाणी
पारितोषिक आपण या ठिकाणी कळवतो आहोत. गणेश शेट आणि हरीश यांच्याकडून मात्र पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक्स. खरं तर रायगड रॉयल संघासाठी मात्र ते पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. प्रचंड पारितोषिक मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी लावली जात आहेत. चांगल्या खेळासाठी मात्र नक्कीच खेळाडूंवरती नेहमीच शाबासकीची थाप या ठिकाणी जी ठेवली जाते आहे. एक चांगलं कामकाज तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल, धावफलक वाढेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, आकाशाला गवसणी घालणारा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये मात्र विसावला. तोपर्यंत धावफलक वाढताना पाहायला मिळेल. धावफलकावरती टाकाल नजर. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 18 धावा धावफलकावरती आहे. इथे मात्र या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व निर्माण करावं लागेल. स्वतःची सत्ता तुम्हाला जर स्थापित करायची असेल तर त्याच्यासाठी मात्र तुमच्याकडे रणनीती असणं आवश्यक आहे. तुमचा मार्गदर्शक फार महत्वाचा असतो. तुमचा वाटाड्या फार महत्वाचा असतो, जो मात्र वाट मैदानाच्या मध्ये दाखवू शकतो. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळेल. धावफलक वाढेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख कामगिरी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. ओहो, या वेळेचा चेंडू मात्र पहा, नक्कीच वळणदार होता खरं तर तिथे, परंतु हलक्यात मात्र चेंडूला ढकलून दिलं तिथे आणि एका धावेने मात्र धावफलक मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती नजर टाकाल. 20 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, मोठा फटका खेळायचा होता खरं तर तिथे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही आणि चेंडू मैदानाच्या मध्ये निर्धाव डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. पुढे सरसावत चेंडूवरती चढवलं आक्रमण. ओ, सुरेख प्रयत्न मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळेस खरं तर आपल्या संघाचं टी शर्ट, आपल्या गावाचं टी शर्ट, आपल्या वार्डचं टी शर्ट ज्यावेळेस आपल्या खांद्यावरती येतं ना, त्यावेळेस मात्र फार मोठी जबाबदारी तुम्हाला मैदानाच्या मध्ये स्वीकारावी लागते. क्रिकेट आणि क्रिकेटचे पुसटचे रंग खरं तर गडद होताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. ओहो, यावेळेचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केला. 3 जबरदस्त कामगिरी मात्र पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये येतो आहे. राजेश मात्र मैदानाच्या मध्ये येईल. जबाबदारी मात्र त्याला मैदानाच्या मध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये होईल हे पाहणं देखील फार महत्वाचं ठरेल. इथून पुढचा प्रवास मात्र कसा असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. अडथळ्यांची शर्यत तुम्हाला मैदानाच्या मध्ये पार करावी लागेल. एखादी 5 किलोमीटरची शर्यत धावणाऱ्या खेळाडूला मात्र त्याच्या विजयाचं रहस्य विचारलं ना तर तो सांगतो मी थांबलो नाही. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत विजय तुमच्यापर्यंत मात्र खेचून आणण्याची ताकद असते आणि जोपर्यंत तुम्ही मात्र प्रयत्न कराल तोपर्यंत मात्र तुम्ही विजयाचं मात्र शिखर मैदानाच्या मध्ये गाठाल. यामध्ये मात्र शंका नाही. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये खेळून काढला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळेल. धावफलक वाढेल. 23 धावा धावफलकावरती. 1 आघाड्याच्या मोबदल्यामध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस उंच मात्र खेळायला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. डाऊन द बॉल. टेकिंग व्हेरी गुड कॅच आणि फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक साठी मात्र गणेश ढरगुडे आणि हरीश शेळके यांच्याकडून मात्र प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे आहे आणि ते पारितोषिक मात्र या ठिकाणी जमा आहे. पाहूयात ही संधीचं सोनं मात्र मैदानाच्या मध्ये केलं जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. विकी कदम मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. 1 विकेट त्याला मिळवलेली आहे. 23 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस सुरेख कामकाज मैदानाच्या मध्ये. कमालीचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये फेकला. तिथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विकीनं पात्र फक्त मैदानाच्या मध्ये चेंडू फेकले नाही तर त्याने मात्र तिथे आगीचे निखारे फेकलेले आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी. पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विनाशकाली विपरीत बुद्धी. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आहेत. इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो, परंतु तुमच्या पराभवामध्ये मात्र तितका संघर्ष असणं गरजेचं आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आहे. इतिहास घडवणारे खरं तर इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत. हा देखील एक फार मोठा इतिहास आहे. इथे या मैदानावरती इतिहास तुम्हाला घडवावा लागेल. चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. हा चेंडू सुरेख होता. धावफलकावरती केवळ आणि केवळ 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, सुरेख सुरेख कामगिरी मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. षटकाची होईल मैदानाच्या मध्ये समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मात्र किरण तात्या मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत आणि रायगड रॉयल संघाचा मात्र किरण तात्यानं जर खरं तर या ठिकाणी विकेट हॅट्रिक जर घेतली तर प्रसिद्ध उद्योजक सणसवाडी गणेश भाऊ हरगोडे आणि प्रसिद्ध उद्योजक सणसवाडी पैलवान हरीश अप्पा शेळके यांच्याकडून मात्र 2100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये पाहायचं. स्क्वेअर कटचा फटका तिथे खेळला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. एका धावेने वाढतो धावफलकावरती टाकाल नजर. 26 धावा धावफलकावरती आहेत. स्वराज्य असंच उभं राहत नाही मित्रांनो. स्वराज्य उभं राहण्यासाठी मात्र फार मोठा संघर्ष करावा लागतो. महाराजांना देखील उभं केलेलं स्वराज्य तुम्हाला आम्हाला माहिती आहे. एक मावळा खरं तर महाराजांना मिळवला आणि तदनंतर उभं राहिलेलं स्वराज्य तुम्ही पाहाल. थोडीशी छेडछाड मैदानाच्या मध्ये केली जाते आहे. चेंडूची छेडछाड मैदानाच्या मध्ये खरं तर केली. आमच्या पोलीस खात्यामध्ये एक कलम आहे, जर छेडछाड केली तर आम्ही 354 दाखल करतो. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती चेंडूची छेडछाड केली कुठलाही कलम लागू होणार नाही. धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. स्वराज्य उभं करावं लागेल. या मैदानावरती इतिहास तुम्हाला घडवावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पलायन केलंय. जागा तर सोडली तिथे. 2 धावा मैदानाच्या मध्ये मिळतील. 2 धावेने धावफलक वाढेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. माझे प्राण गेले तरी 72, परंतु मी माझा प्रिय धर्म सोडणार नाही हे या जगाला ठणकावून सांगणारे धर्मवीर संभाजीराजे म्हणजे आहे स्वराज्य. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. धावबाची संधी आणि फलंदाज होईल तिथे बाद. पहिली इनिंग पहिला डाव मैदानाच्या मध्ये समाप्त होतो. धावफलकावरती 32 धावा बनवल्या गेलेल्या. 31 बनवल्या गेल्यात. माफ करा, 33 बनवल्या गेलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांची गरज आहे. 33 बनवल्या, 34 बनवायच्या आहेत. स्वराज्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी स्वराज्याची व्याख्या काय हे मात्र मैदानाच्या मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होतो. क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे लावायचं आहे. जोपर्यंत मात्र तोफांचा आवाज माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत मात्र या पावन खिंडीतून एकही गणिम पुढे सरसावून देत नाहीत. हे जगाला सांगणारे बाजी प्रभू देशपांडे म्हणजे आहे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य आणि स्वराज्य तुम्ही पाहतायत. उठ मराठ्या उठ, तुला स्वराज्य उभं करायचं आहे. अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि गडावरचे दोर मी केव्हाच कापून टाकलेत. एकतर लढून मारा नाहीतर उड्या टाकून मारा. हे जगाला सांगणारे सूर्याची म्हणजे आहे स्वराज्य. क्षेत्ररक्षण लावा मैदानाच्या मध्ये. 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत. चेंडू मैदानाच्या मध्ये पाठवा. सामना मैदानाच्या मध्ये सुरू होतोय. जोपर्यंत किल्ला मिळत नाही तोपर्यंत मी माझं मुंडकं या किल्ल्याच्या महादोरासमोर ठेवेन असं ठणकावून सांगणारा चिमाजी आप्पा म्हणजे आहे स्वराज्य. स्वराज्य आणि स्वराज्य मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीची कामगिरी मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे. चला 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये ताबडतोब. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेला प्रचंड मोठं महत्व आहे. गेलेला पैसा माणसाकडे परत येईल देखील.
परंतु गेलेली वेळ कुणासाठीही परत येणार नाही. हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं होता. टाइम इज मनी. वेळ वाचवणं गरजेचं. चला फलंदाज मैदानाच्या मध्ये तुषार मेटे सर जीवाच्या आकांतानं मात्र खरं तर त्या ठिकाणी खेळाडूंना आवाज देत आहेत आणि पंचांचं कौतुक करावं लागेल. 2 पंच आहेत. सलगचे 7 सामने मैदानाच्या मध्ये उभं राहणं हे सहजासहजी सोपं नाही मित्रांनो. अक्षय हरगुडे सर आणि तुषार मेटे सरांना मात्र धन्यवाद द्यावे लागतील. जर तुम्हाला जबाबदारीची जाणीव होत नसेल ना तर एक वेळ तुम्ही पंचांच्या जागी उभं राहून पहा. तुम्हाला दुसरा कुठलाही अनुभव घेण्याची गरज नाही. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. सामना तुम्ही पाहतायत रायगड रॉयल्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स. हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंजताना तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड किल्ल्याचा देखील फार मोठा इतिहास आहे. शिवनेरी किल्ल्याचा देखील फार मोठा इतिहास आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मात्र हे गड किल्ले आहेत याचा मात्र फार मोठा अभिमान आहे. मित्रांनो, ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखर महान असला पाहिजे. ज्या तुकोबारायांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलवले गेले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांच्या गळ्यामध्ये कधीच सोन्याच्या माळा नव्हत्या, हिरे माणिक मोत्याच्या माळा नव्हत्या, तर या माणसाच्या गळ्यामध्ये असल्या तर कवड्याच्या माळा होत्या. आणि त्या कवड्याच्या माळा मला फार मोलक्या वाटतात की ज्या माणसाला स्वतःचं आयुष्य कवडी मोल मानून दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं अशा राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. लाखो रुपयांच्या करोडो रुपयांच्या संपत्तीला लात मारून अनाथ मुलांची नाळ जोडणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा आणि उरला सुरला महाराष्ट्र आमच्या पुढाऱ्यांचा सुद्धा महान असला पाहिजे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये मिळेल. धावपलिकावरती नजर टाकाल तुम्ही तिथे. 1 धाव धावपलिकावरती लागली जाते आणि याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. राजू राठोड आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र मैदानाच्या मध्ये पाहायचं धावफलक वाढताना पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या पुंग्यानं लिहिला नाही तर याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला. झेल टिपला तिथे आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज किरण हरवडे मैदानाच्या आतमध्ये जात आहे आणि किरणसाठी मात्र पारितोषिक लागलं जाते. लागोपाठचे 3 षटकार जर मात्र किरणनं खेळले तर गणेश भाऊ हरगुडे आणि हरीश आप्पा शेख यांच्याकडून मात्र 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरेख कामगिरी मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. अफलातून कामगिरी तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे. हो, यावेळेस सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहाल एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि एका धावेने मात्र धावफलक वाढलं. तिथे 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. महाराष्ट्राचा इतिहास कुणी ऐऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या पोंग्यानं लिहिला नाही तर याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानं, घोड्यांच्या टापानं आणि तलवारीच्या खणखणाटानं. राजेगडावर पोहोचावेत म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू देशपांडे असेल किंवा शत्रूच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना त्या पाण्यातही दिसणारा संताजी सनाजी असेल, हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. हो, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडू कधी आला आणि कधी निघून गेला हे मात्र मैदानाच्या मध्ये समजलं देखील नाही. षटक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहाल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठा संघर्ष मैदानाच्या मध्ये करावा लागेल. सामन्याचं समीकरण तुम्ही पाहाल. शेवटचे 24 चेंडू 29 धाव्यांची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळते आहे. 24 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा आणि 24 चेंडू. गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाज सूरज गोसावी. एक छोटा खेळाडू आहे, वय वर्ष 13 या खेळाडूचा आहे. हो, काय कमालीचा चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 तार ट्रिपल आणि फलंदाज बाद.
लिंबूचा रस्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवला. जी पावलं खरं तर मैदानावरती आली होती तीच पावलं मैदानाच्या आतमध्ये परतीची ठरतात आणि तिथे मात्र फलंदाजाला व्हावं लागतं बाद. धावपलकावरती केवळ आणि केवळ 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 29 बनवायच्या आहेत. 29 धावा बनवत असताना मात्र मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या मध्ये करणं तर गरजेचं आहे. काल पाहिलेले स्वप्न जर तुम्हाला आज सत्यामध्ये उतरवायचे असतील तर मात्र तिथे तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. धावफलक एकने वाढतो. तिथे 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी जे लागल्या जातात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या मध्ये आवश्यक. हा चेंडू हलक्यावरती मात्र पाहायचंय. सुरेख खेळ होता. धावबाची संधी असेल तिथे परंतु पाहायचंय सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पोहोचला तो तिथे आणि धावफलक देखील वाढलं. 7 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार जर मात्र कोणत्याही सलग लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर मात्र अध्यक्ष इन्फोलिम कामगार संघटना गणेश धाडगुडे यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक 10,000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जे लागलं जात आहे. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचंय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडूला खेळून काढलं जात आहे. धावफलक तिथे वाढताना जे पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती टाकाल नजर तुम्ही तिथे खरं तर धावफलक जाऊन जे पोहोचेल 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय रंगतदार सामना, नेत्र दीपक लढत मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहेत. काटेकी टक्कर तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहेत कारण दोनही संघ समान ताकदीचे आहेत. 2 ढाणे वाहग एकमेकांच्या समोर खरं तर उभे राहिले आणि पाहायचंय कोणता वाहग मैदानाच्या मध्ये जास्त गुरकेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. षटक क्रमांक 3 घेऊन मात्र मैदानाच्या मध्ये गौरव गोसावी. शेवटचे 18 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. गौरव गोसावी मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल. वेळ वाचवा वेळ. अकरा धावा धावफलकावरती आहेत. खरं तर असे काही माणसं असतात जे मात्र निस्वार्थपणे काम करत असतात आणि त्यांचा नामोल्लेख करणं देखील फार गरजेचं आहे. अरे असंच एक व्यक्तिमत्व खरं तर या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतायत करण काळे यांना मात्र फार मोठे धन्यवाद द्यावे लागतील. खरं तर दुसऱ्या वार्ड मधले आहेत परंतु 4 क्रमांकाचा वार्ड हा त्यांचा आपलाच आहे आणि तशी कामगिरी त्यांनी खरं तर केली या स्पर्धेसाठी. मग मात्र अनेक मोठी मेहनत देखील त्यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. मग मैदानाचं सपाटी करण्यामध्ये देखील फार मोठी मदत त्यांनी केली. यावेळेचा चेंडू पोहोचला सीमारेषा पार. शंका. थँक्यू 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 डीजे. 19 धावा धावफलकावरती. लागोपाठचे 3 खेळ तर गणेश भाऊ हरगुडे, हरीश अप्पा शेळके 2100 रुपये. लागोपाठचे 3 जर मात्र मैदानाच्या मध्ये खेळले अध्यक्ष इन्फोलिम कामगार संघटना गणेश हरगुडे 10,000 रुपये. किरण ताते हरगुडे मैदानाच्या मध्ये पाहायचंय. त्याची बॅट मात्र आता तळपलेली आहे. त्यामुळे चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढला. इनसाइड आउटचा फटका खेळलाय. एक सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये मिळेल. धावफलक एकने वाढताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या गेलेल्या आहेत. एका षटकारानं मात्र सामन्याचं समीकरण बदलून टाकलं. तिथे 15 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळा. एक सिंगल घेतली जाते. शेवटचे 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. 14 चेंडू आणि 13 धावा. क्षणाक्षणाला मात्र सामन्याची उत्कंठता शिगेला पोहोचताना पाहायला मिळेल. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 14 चेंडू 12 धाब्यांची गरज. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलाय.
एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, जागा सोडली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विनाशकाली विपरीत बुद्धी फलंदाज बाद. एक चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज या मैदानावरती बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अजित नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जाताना जो पाहायला मिळतो आहे. जाऊया मैदानाच्या मध्ये. सामना मैदानाच्या मध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. खर तर अमोल हरगुडे मात्र मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन गेलेत. माफ करा, खर तर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून तुम्ही जे पाहतायत, सागर ताते हरगुडे मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन गेले होते. पाणी हे मात्र निमित्त होतं, परंतु काहीसा कानमंत्र त्यांना द्यायचा होता. आपला संघ मात्र विजयी ठरावा याच्यासाठी मात्र फार मोठी खरं तर आतुरता त्यांना जी आहे आणि ती तळमळ असते. यावेळेचा चेंडू भिरकावून दिला, सीमारेषा पार, षटकार. कमालीचा फटका मैदानाच्या मध्ये. शेवटचे 12 चेंडू, 5 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. क्या होगा वही होगा जो मंजूर खुदा होगा. शेवटचे 12 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही. आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. चहू बाजून आग लागली आहे आणि या आगीमध्ये मात्र कोणता संघ होर पळून निघेल. झेल सोडला. मोक्याच्या क्षणी जर तुम्ही असे झेल सोडत असाल तर तुमचा संघ पराजयाच्या खाईमध्ये ढकलला जाऊ शकतो. सामना जर षटकार मारून जर किरण हरगुडे यांनी जिंकला तर मात्र या ठिकाणी, परंतु फलंदाज मात्र तिथे बाद होतो आहे. थँक्यू डीजे. किरण हरगुडेने मात्र चहू बाजूला आग तर लावली होती खरं तर तिथे, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल राजेश तावरे नावाचं फायर ब्रिगेड तिथे पोहोचलं आणि तिथे मात्र त्या आगीवरती त्यांना असा काही फवारा फवारला ती मात्र आग मैदानाच्या मध्ये शांत करून टाकली. माघारी परतावर आणते, परंतु आपली कामगिरी त्यांना चोखपणे पार पाडलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या किरण हरगुडे यांच्यासाठी मात्र होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या मध्ये. नवीन फलंदाज शानवाज अन्सारी मात्र मैदानाच्या मध्ये आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये बाहेर ढकलून दिला जातो. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. धावफलक एकने बाहेर. 32 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 2 धावेंची गरज. षटकार मारून जर सामना जिंकला तर मात्र हरीश अप्पा शेख यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. राजेश गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल, चेंजेस, बदलाव पाहायला मिळत आहेत. ही बदल देखील मात्र मैदानाच्या मध्ये फार गरजेचे आहेत. गोलंदाज परत एकदा राजेश पुढे सरसावत चेंडूला खेळलं आणि तिथे मात्र पाहायचं एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळाली. एका धावेने वाढलं धावफलक. 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज आहे. वाईड बॉल आणि सामना रायगड रॉयल संघाने मात्र जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. मॅन ऑफ द मॅच आपण या स्पर्धेचा, या सामन्याचा देतो आहोत